तर मित्रांनो, मी सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. आपण ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त व्हिडिओ पाहणार आहोत. सुमन गायब झाली, परंतु आलेल्या सुमनने आता जो काही धमाका केलाय, तो धमाका खूपच भयंकर आहे. सुमनने परत आल्यावरती आता सायलीला सर्वांसमोर पाय दाखवायला सांगितलं आहे आणि त्यानंतर आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. पण सुमनने हे का सांगितलंय? मुळात नक्की काय घडलंय? आणि त्यानंतर शहानिशा करण्यासाठी अश्विनला काय पाहायला सांगितलंय? हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुमनला आता घरी सोडवून आणण्यात आलेलं आहे. सुमन घरी आलेली आहे आणि सायली, अर्जुन, चैतन्य आणि रविराज यांच्या अथक प्रयत्नानंतर ती घरी आलेली आहे. ती जरी घरी आलेली असली तरी तिचा मूड पहिल्यासारखा नाहीये. ती जराशी हरवल्यासारखी आहे. कुठेतरी शून्यामध्ये पाहती आहे. तिच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे हे आता सर्वांना कळतंय. त्यानंतर प्रतिमा आता तिला विचारण्याचा प्रयत्न करते. सुमन, काय झालंय? तू असं वागण्याचं कारण तरी काय आहे? सुमन सांगते, मला काहीही झालेलं नाहीये. सुमन ही सारखंच झोपून असते. तिला काहीही कळत नसतं आणि तिचा अस्वस्थपणा हा वाढलेला असतो. त्याच कारणामुळे सायली, अर्जुन आणि रविराज यांना सर्वांनाच खूप काळजी वाटत आहे. आणि सायली म्हणते, काय झालंय प्रतिमा आत्या? सुमन काकू अशा का? त्यांच्यावरती काही मानसिक परिणाम झालाय का? आपण डॉक्टरांना दाखवूया का? यावरती प्रतिमा म्हणते, हे बघ सायली, मला काय वाटतंय, आपण तिला थोडा आराम करू देऊया. मला काय वाटतंय सांगू का? आपण तिला नक्की कोणता मानसिक धक्का बसला हे जाणून घेऊया, परंतु तिला थोडा आराम करू देत. तर सर्वजण आता सुमनच्या उठण्याची आणि तिच्या बरं होण्याची वाट पाहत असतात. सुमन आता जेव्हा उठणार असते तेव्हा ती खूपच मोठं सत्य रिव्हील करणार असते आणि सुमनच्या बोलण्यामुळे खूप मोठं सत्य आता सर्वांसमोर येणार असतं. ती मध्येच किंचाळत असते, ओरडत असते. हे पाहून सर्वांच्या लक्षात येत असतं की सुमनला खूपच त्रास होतोय. मध्येच सुमन उठते आणि ती प्रतिमाला सांगते की वहिनी, तुम्ही सर्वांना बोलवून घ्या. तर आता लगेचच तिथे सर्वजण येतात आणि तिथे सायली सांगत असते, सुमन काकू, तुमची तब्येत बरी नाहीये. मला काय वाटतं, तुम्ही जरा आराम करा, आपण नंतर बोलूयात ना. यावरती सुमन म्हणते, नाही सायली. तर आता सर्वजण विचारतात की सुमन बोल, तुला काय बोलायचंय? तर मित्रांनो, सुमन ही आपल्याला अशा एका ठिकाणी भेटलेली आहे. ती अड्ड्यावरती नाही तर कुठे भेटले हे आपल्याला पुढे समजणारच आहे. तिथे प्रतिमा विचारते, सुमन, तू आम्हाला कशासाठी बोलवलंय ते सांग लवकर. सुमन म्हणते. इतक्यातच सायली आता सुमनच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते, बोला काकी, काय झालंय? माझ्यामुळे तुमचा जीव धोक्यात आला ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. म्हणूनच मी इथे तुमची माफी मागण्यासाठी आलेली आहे. सांगा ना नक्की काय झालंय? सुमन म्हणते, सायली, तुझा पाय दाखव बरं. आणि मग लगेचच आता सायली तिचा पाय वरती घेते आणि सायली तिचा पाय सुमनला दाखवते. आता त्यावेळी सगळेच जण विचारतात की सुमन, काय झालंय? तर आता फ्लॅशबॅकमध्ये सुमन सर्व प्रकार सांगायला लागते. ती म्हणते, मी त्या गोडाऊनमध्ये होते. आपण पाहिलं आहे की प्रियाला त्या गोडाऊनमध्ये जाऊ नको असं सांगितलं असताना सुद्धा, म्हणजे पूर्णाईने सांगितलेलं असताना सुद्धा ती तिकडे गेलती आणि पूर्णाजीला ती म्हणत होती की जाणाऱ्या माणसाला असं अडवायचं नसतं. मी बाहेर चालली आहे. त्यावरती पूर्णाई म्हणते की तू कुठे चालली आहे मला चांगलंच माहिती आहे. प्रिया ताबडतोब तिकडून निघते. ती पूर्णाजीला काही भाव देत नाही. ती तडक निघालेली आहे आणि तिने नागराजची भेट घेतलेली आहे. ती नागराजला सांगते, हे बघा, आपल्याला आत्ता जबरदस्त प्लॅन करायला लागणार आहे. आता सुमन गोडाऊनच्या आतमध्ये आहे आणि यांचं बोलणं ऐकत आहे. प्रिया सांगत असते, आपण एक काम करूया, इथून सध्या तुम्ही महिपतला हलवा आणि तुमच्या बायकोला धमकी द्या. जर का तिने कुठे कोणाला तरी काही गोष्टी सांगितल्या, जर का ती बोलली तुम्ही तिला किडनॅप केलंय, तर तुम्ही तिला सांगा की मी स्वतःला संपवून घेईन. बायका कशा असतात, खूप काळजी आणि चिंता करणारे असतात. आपला नवरा कसा जरी असला तरी तो त्यांना प्यारा असतो. त्यामुळे तुम्ही तिला एका ठिकाणी नेऊन ठेवा आणि सांगा की कोणी किडनॅप केलं होतं, कोण गुंड होते.
याची मला काहीच खबरबात नाही आहे. मी एका ठिकाणी आले आणि तिथून मला किडनॅप केलं असं तिला सांगायला लावा आणि तुम्ही तिला इकडून गायब करा. कुणाच्याही समोर तिला सध्या तरी तुम्ही आणू नका. यानंतर महिपतचं काय करायचं हे आपण नंतर बघू. पोलीस इकडे येण्यासाठी निघाले आहेत. इथे त्यांना काही सापडायला नको. नागराज फोन करतो आणि सांगतो, तू ना त्या बाईला तिकडून हलव, मी आलोच. नागराजने आता सुमनला हलवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याच वेळेला प्रिया महिपतला घेऊन तिकडून पळालेली आहे. पण हे सर्व होत असताना सुमनने पाहिलेलं आहे. पण या सर्वामध्ये आता या दोघांचं एक बोलणं सुमनच्या कानावरती पडलेलं आहे. ते ऐकून सुमन पूर्णपणे हादरली आहे. नागराजने सुमनला सांगितलेलं आहे की मी आता इकडे दादाला आणि सर्वांना घेऊन येईल. हे बघ, तू त्यांना सांग की तुला महिपतने किडनॅप केलं होतं किंवा दुसरं कोणीतरी किडनॅप केलं होतं म्हणून सांग. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, माझं नाव जर का मध्ये आलं तर मी जीव द्यायला कमी करणार नाही. असं म्हणत तिला गोडाऊनमध्ये डांबून ठेवलेलं आहे. मग आत्ता ज्यावेळेला अर्जुन सायली गोडाऊनकडे आलेले असतात तिथे महिपतही नसतो आणि सुमनही नसते. कारण त्या दोघांनी आता सुमनला आणि महिपतला वेगवेगळ्या जागी ठेवलेलं आहे. पण पोलिसांना एका ठिकाणी टीप मिळालेली आहे की सुमन तिकडे आहे आणि सुमनला शोधण्यासाठी पोलिसांची टीम तिकडे आलेली आहे आणि आता पोलिसांना सुमन सापडलेली आहे. सुमनच्या सोबत काही लोकसुद्धा त्यांना सापडली आहेत. त्या लोकांना ते पोलीस घेऊन आलेले आहेत आणि त्यांची चौकशी करत आहेत. बोला, मी तिला का किडनॅप केलं? ही सर्व माणसं आता नागराजचीच आहेत आणि ते सांगत आहेत, काही नाही, यांच्या ठिकाणी दागदागिने आहेत, यांच्याकडे दागदागिने आहेत, आम्ही त्यांना तेच मागत होतो. त्या देत नव्हत्या म्हणून आम्ही त्यांना पकडून ठेवलं होतं, असं ते खोटं सांगत असतात. पण सुमन आता घरी आल्यावरती ती धक्क्यामध्ये आहे. खूप मोठ्या धक्क्यामध्ये आहे. आपलाच नवरा आपल्या बाबतीत या सर्व गोष्टी करतोय ते तिला सहनच होत नसतं. ती खूपच अस्वस्थ होत आहे आणि तिची मानसिक स्थिती नीट नाही आहे आणि ती आता शुद्धीवरती आलेली आहे. प्रेक्षकांनो, हे सर्व काही फ्लॅशबॅकमध्ये घडलेलं आहे आणि सुमनने त्यावेळेला जे बोलणं ऐकलंय त्यामुळेच ती आत्ता सायलीला पाय दाखवण्यासाठी सांगते. कुणालाच काहीही कळत नसतं. मग सुमन आता सायलीचा पाय सर्वांना दाखवते आणि म्हणते, आपली सायलीच खरी तन्वी आहे. हे ऐकल्यावरती आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलाय. ती म्हणते, सायली पाय दाखव आणि आता सायलीच्या पायावरती तुळशीपत्र पाहिल्यावरती सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसलाय. आता रविराज म्हणतात, सायली तुझ्या पायावरती तुळशीपत्र कसं काय? तिथे आता कल्पनाला, प्रतिमा व इतर सर्वांनाच धक्का बसलाय आणि त्याच वेळेला आता अश्विन तिकडे आलेला आहे आणि अश्विनला पण धक्का बसलाय. हे सगळं चालू असताना तो म्हणतो, सुमन काकू तू हे काय बोलत आहेस? मग आता सुमन सगळी कर्मकहाणी सांगते. ती म्हणत असते, ज्या वेळेला मी तिकडे गेली होते ना त्यावेळेला मी या सर्वांचं बोलणं ऐकलं. यांच्या सर्वांचीच खूप सिक्रेट्स एकमेकांमध्ये अडकलेली आहेत. म्हणूनच हे तिघजण एकमेकांना साथ देत आहेत. ते तीन म्हणजे महिपत, प्रिया आणि आमचे हे. आणि ती पुढे म्हणते, तन्वी ही तोतई आहे. तिला या दोघांनी प्लॅन केलंय. सायलीचं आश्रमातलं गाठोडं चोरलंय आणि ते गाठोडं चोरून तिचं गाठोडं हिच्या ठिकाणी आणि हिचं तिच्या ठिकाणी अशी अदलाबदल केलेली आहे आणि आपल्या घरामध्ये तन्वी म्हणून त्या प्रियाला पाठवलेलं आहे. आणि या सर्वांमध्ये दादा, मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं ना, तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण नाहीये. तो विषयसुद्धा क्लिअर झाला आहे. तिने आपल्या पायावरती टॅटू बनवून घेतलेला आहे. सुमनचं हे बोलणं ऐकल्यावरती सर्वच जण आश्चर्यचकित झालेले आहेत आणि रविराज म्हणतात, सुमन तू हे सर्व काही कोणत्या बेसिसवरती बोलत आहेस? तुझ्याकडे नक्की काय पुरावे आहेत? सुमन सांगायला लागते, मी या दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे. ती म्हणत होती की मी यासाठी खूप काही केलेलं आहे. मी माझ्या पायावरती खोट्या तुळशीपत्राचा टॅटू देखील बनवून घेतलेला आहे. यावरती अश्विन म्हणतो, काय? सुमन काकू तू स्वतः हे सर्व ऐकलंय का? सुमन म्हणते, प्रश्नच नाहीये, मी स्वतःच्या कानांनी हे सर्व काही ऐकलंय. त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, म्हणजे तन्वीच्या पायावरती जे आहे ते नकली आहे, म्हणजे टॅटू आहे का?
ती सांगते हो. आणि खरं तुळशीपत्र हे आपल्या सायलीच्या पायावरती आहे. तर आता सर्वच जण सायलीकडे पाहत असतात आणि तिला विचारत असतात की सायली, आता तूच आम्हाला सर्व काही खरं सांग. सत्य नक्की काय आहे? सायली सांगते, ज्या वेळेला मी आश्रमात आले तेव्हापासून हे तुळशीपत्र माझ्या पायावरती आहे. तुम्ही सुमन काकूला विचारू शकता. पाहिजे असेल तर तुम्ही खरं खोटं करू शकता. मधुभाऊ याच खुणेमुळे मला लक्ष्मी म्हणायचे. असं म्हटल्यावरती आता सर्वांनाच धक्का बसलेला आहे. सर्व काय चाललंय कुणालाच काहीही कळत नसतं. तर रविराज आता खूपच खुश झालेले असतात. त्यांना सायली त्यांची मुलगी आहे या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. एकीकडे अश्विन सांगायला लागतो, काका एक काम करूया, तू DNA टेस्ट करूनच घे, पण अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. मी तन्वीच्या पायाचा फोटो आणि सायलीच्या देखील पायाचा फोटो हे एक्सपर्टला दाखवतो. उगाचच आपल्या मनात शंका नको, कारण इतके दिवस प्रियाचं जे काही चाललंय ना ते मी देखील पाहतो आहे. रात्री अपरात्री बाहेर जाणं, कुणालाही काही न सांगता मनात येईल ते करणं, या सर्वाचा मला आधीच संशय येत होता. आज रात्री मी तिच्या पायाचा फोटो काढतो आणि सायली वहिनीच्या पायाचा देखील फोटो घेतो. इकडे रविराज म्हणतो, मला कोणत्याही शहानिशा किंवा पुराव्याची गरज नाहीये. मला आत्ता समजलेलं आहे की हीच माझी मुलगी आहे. प्रेक्षकांनो, रविराज आता सायलीला मिठी मारतात. तर आता त्याच रात्री इकडे आता प्रियाकडे आलेला आहे तो म्हणजे अश्विन, आणि त्याने प्रियाचा पाय पाहिलेला आहे आणि तो त्याचा फोटो काढतोय. त्याने सायलीच्या पायाचा फोटो ऑलरेडी आणलेला असतो आणि आता ते 2 फोटो घेऊन अश्विन एक्सपर्टकडे घेऊन जाताना आपल्याला दिसणार आहे. तर त्यानंतर आता एक्सपर्टला फोटो दाखवल्यावरती आणि त्यांचं मत ऐकल्यावरती अश्विनला क्लिअर झालंय की काहीतरी गडबड आहे. म्हणजे आतापर्यंत प्रिया जे काही करत होती ते सर्व काही खोटं होतं. आणि प्रेक्षकांनो, रिपोर्ट हे आलेले आहेत आणि रिपोर्ट आल्यावरती सायलीचं तुळशीपत्र खरं आणि प्रियाचं हे खोटं, हे सत्य आता सर्वांसमोर आलेलं आहे. मग त्यानंतर आता खूपच मोठा तमाशा झालेला आहे. आणि आणि सुमन देखील म्हणते की मी जे सांगितलं होतं तेच खरं. सायलीच खरी तन्वी आहे. सत्य तर आता सर्वांसमोर आलेलंच आहे. आता रविराज म्हणतात की हे सर्व कारस्थान करणाऱ्याला मी असं तसं सोडणार नाहीये. मी आता सर्व सत्याचा उलगडा करणार आहे आणि एकदाचा या प्रकरणाचा छडा लावणार आहे. तर आता त्या रिपोर्टनंतर सायली, अर्जुन, रविराज यांनी एकत्र येऊन खूप मोठं सत्य शोधायचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर DNA सॅम्पलची टेस्ट देखील करायला दिलेली आहे. तोपर्यंत रविराजांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे हे सर्व करण्याचं कारण काय? नक्की 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे शोधण्यासाठी आत्ता हे गुपितच ठेवलेलं आहे. त्यांनी प्रियाला गाफील ठेवलंय. प्रिया तन्वी नाही हे सिद्ध झालंय आणि त्याचबरोबर सायली तन्वी आहे हे देखील सिद्ध झालेलं आहे. तर आता मालिकेचं कथानक पुढे कसं सरकणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.